माझा जन्म झाला गावी 4-6 महिन्यामध्ये वडिलांची नोकरी मुंबईला होती. म्हणजे मूळ स्टेबल झाल्यानंतर आम्ही मुंबईला 500 रुपयामध्ये खोल्या आमच्या गव्हाणपाड्यामध्ये विकत मिळत होत्या. 10वी पर्यंत शिक्षण मी मराठी विद्यालयामध्ये घेतलं. क्रिकेटचा एक वेळ होता लहानपणी. मग त्या मॅचेस खेळायला रात्रभर जागलो. मग त्या अभ्यासात थोडं दुर्लक्ष झालं. 2 पेपर देऊ शकतो. मला असं वाटलं नाही की मी शिक्षण नाही घेतलं म्हणून मी काय आयुष्यात झालं नाही. कारण अनुभव खूप. 1999 साली आम्ही दादरला जॉब करलो. तेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितलं. म्हणजे तिला बघणं, चोरून वगैरे फॉलो करणं वगैरे, कामाला गेल्यानंतर बोलायचा प्रयत्न करणं. म्हणजे चट मंगनी पट ब्या पट नाही व्हायला दिवसभर 1 वर्ष लागतं. मतदारांना मी एवढंच आश्वासन देईल की महिलांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या नक्की करू आम्ही. कोण कॅन्सर पीडित असतो, कोणाला काहीतरी औषधाची आवश्यकता असते, कोणाला मुलांची शाळेमध्ये फी भरू शकत नाही, कोणी कॉलेजची फी नाही भरू शकत, परीक्षेला बसायला देत नाही. पण मी त्यांना सरळ सांगतो, बघा मी कोण राजकारणी नाही, माझ्याकडे कुठचं पद नाही किंवा माझ्याकडे कुठचे अधिकार नाही. मी पर्सनली तुम्हाला जेवढी माझ्याकडे मदत करेल, भूतदयनी देवाच्या आशीर्वाद तेवढी मी करू शकतो. हॅलो, हाय, नमस्कार. मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बघा, मी काही दिवसांपूर्वी एक असं दाम्पत्य मला भेटलं जे समाजकारण करतं, जे राजकारण बिलकुल करत नाही. समाजकारणात जास्त त्यांचा अभ्यास पण आहे आणि समाजकारणामध्ये त्यांना लोकांना भेटणं खूप आवडतं. असं एक दाम्पत्य सध्या माझ्या शेजारी बसलेलं आहे. ते दुसरे तिसरे कोणी नाही, आपल्यासोबत आहेत यावेळी मकरंद साळकर आणि मेघा साळकर मॅम. खूप खूप स्वागत आहे. बघा, एक तर मला तुमच्या दोघांची गोष्ट खूप आवडली. मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो त्या दिवशी आपण डिसाईड केलेलं एक पॉडकास्ट आपण नक्की करूया. पहिले तर तुम्ही इलेक्शनची तयारी तुमची चालू आहे, ठीक आहे, पण मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्या दोघांची पहिली भेट. पण त्यानंतर आपण सुरुवात करूया. मला सगळं जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. पहिली भेट कधी होती, कोणता वर्ष होता, कोणता दिवस होता, आठवतं? दिवस तर नक्की सांगता येणार नाही, पण वर्ष मी सांगेन. 1999 साली आम्ही दादरला वेगवेगळ्या फर्म मध्ये जॉब करत होतो. तेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितलं. बघितल्यानंतर असं वाटलं की एकदम, म्हणजे आज तुम्ही मेघाला जे बघताय ती मेघा तेव्हा नव्हती. म्हणजे मेघाचे मी काय फोटो शेअर तुम्हाला केले असेल, पाठवीन, पण तुम्ही बोलूच शकत नाहीत की मेघा आहे कधी. एवढा तिच्यामध्ये फरक झाला, म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातून. तेव्हा ती एकदम साधी सिंपल राहणारी मुलगी होती. मला खूप आवडली की म्हटलं ही आपल्या जीवनामध्ये सहचारणी असली तर आपलं जीवन काहीतरी पुढे होऊ शकतं. एक आतून मला असं जाणवलं. मग मी त्या दृष्टीने प्रयत्न केले. जसं तेव्हा नवीन नवीन प्रेम वगैरे असं होतं तसं, म्हणजे तिला बघणं, चोरून वगैरे फॉलो करणं वगैरे, कामाला गेल्यानंतर बोलायचा प्रयत्न करणं, असे बरेच प्रकार केले. पण शेवटी मग तिने एक दिवशी, तिला पण असं काय वाटलं असेल, मग तिने शेवटी मला सांगितलं की जर तुम्हाला असं काय वाटतंय, मग काय वाटतंय, तर म्हटलं नाही, मी प्रेम वगैरे सगळं ओके, पण मला तुझ्याशी लग्न करायचंय. हा, मी तिला डायरेक्ट लग्नाचाच प्रपोज केला. तर झालं असं, मग तिने मला सांगितलं की तुम्हाला या गोष्टी मी डिसिजन घेऊ शकत नाही. मी एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे. हे डिसिजन माझे आई वडील घेतील. तुम्हाला जर अशी इच्छा असेल तुम्ही तुमच्या आई वडिलांना घ्या आणि माझ्या घरी या, बोलणी करा, मग आपण पुढे प्रोसीड होऊ शकतो. नाही, पण मग जेव्हा तुम्ही प्रयत्न केले तेव्हा अडथळा आला पुढे? आई वडील तयार होते? अडथळे काहीच नाही. काय बोलताय? कारण आम्ही दोन्ही पण सर्वसामान्य फॅमिली लोक होतो. म्हणजे त्यांची पण फॅमिली सर्वसामान्य, माझी पण वडील नोकरीपेक्षा, आणि आम्ही पण छोट्याशाच घरात राहायला होतो. सर्वप्रथम मी तिला सांगितलं, एक काम कर, तू माझ्यावर घरी ये, पहिली माझं घर बघ, माझ्या आई वडिलांना भेट, माझा एक लहान भाऊ आहे त्याला भेट. तुला जर ऍडजस्ट होईल असं वाटलं मग मी तुझ्या घरी येईल. उद्या मी तुझ्या घरी आलो, तू मला पसंत पडले, आपण सगळं केलं, उद्या तुला माझं घर नाही आवडलं किंवा माझ्या आई वडिलांची तुला नाही जमून घेता आलं, तर एक पहिल्या मीटिंग मध्ये समजतं ना की आपलं जमेल की नाही, किंवा एक रिव्ह्यू येतो समोरून की बाबा सासू सुनेकडे बघते की माझ्या मुलांनी कोण आणली मुलगी, तर आपल्याला समजतं. तर माझ्या आईनी पण तसा काय आम्हाला निगेटिव्ह रिप्लाय नाही दिला. मग मी माझे मित्र चंद्रकांत मोरे यांना घेऊन यांच्या घरी गेलो. वडील, आई, नातेवाईकांना तेवढं सांगू शकत नाही किंवा आपण, आणि मी मराठा असल्यामुळे आमच्या काका होते, कुठचे काका आपले आले ना, मोठे काका सेकंड मीटिंगला पहिले होते.
पहिल्या ह्यालाच आले. पहिल्यांदा हा मी माझ्या मोठ्या काकांना सांगितलं म्हणजे चट मंगनी पट भ्या पण ब्याह नाही, क्या बात. ब्याह पण नाही झाला. अच्छा वे- हा ब्याह पण नाही झाला. ब्याह व्हायला जवळजवळ 1 वर्ष लागलं. हा कारण सगळं झालं ओके, आम्ही गेलो यांच्या घरी, बोलणं वगैरे झालं. आणि तेव्हा असं काय मानपान वगैरे आमच्यामध्ये तर चालतच नाही. हम्म. मराठामध्ये आम्ही आमच्या समाजामध्ये हुंडा वगैरे ही पद्धत बिलकुल नाही. हम्म. त्यामुळे आम्हाला ओके होतं, जसं आहे बोलणी आपण पुढची करू. पण हा. काय रिॲक्शन होते पहिल्यांदा हे जेव्हा घरी स्थळ मागण्यासाठी आले? काय रिॲक्शन होते? पहिल्यांदा घरी नाही, त्यांनी मला तिथे ऑफिसमध्ये विचारलेलं येऊन. तेव्हा मी डबा खात होती, अक्षरशः म्हणजे चणे पडत होते खाता खाता. तेव्हा तर मी काही बोललीच नाही, की उत्तरच नाही दिलं. आणि नंतर परत त्यांनी विचारलं, नंतर मग विचार केला की आहे ठीक आहे, आपल्याला बरोबर म्हणजे आपल्यावर प्रेम करतोय तर आपण विचार करूया. पण मी अट घातली की तुम्ही घरी या, विचारा, मग आपण पुढे बघू. क्या बात आहे. म्हणजे एक लव्ह स्टोरी, हो. त्याचा जो एंड दिला तुम्ही लग्न करून, एक खूप चांगला मेसेज दिला. म्हणजे त्या काळात पण तुम्ही आई वडिलांना पटवून दिलं की हा मुलगा योग्य आहे किंवा ही मुलगी योग्य आहे. आणि त्यासाठी तुमच्या पॅरेंट्सना सुद्धा, मला वाटतं की प्रत्येक पॅरेंट्स त्यावेळी थोडं दडपण असायचं. नाही, मी माझ्या सासू सासऱ्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवला. वा, आणि त्यांचा विश्वास मी आज सार्थ करून दाखवला. क्या बात आहे, क्या बात आहे. मी आज ज्या स्थितीला आहे त्यांना खूप गर्व असेल माझ्या क्या वडिलांचा. आणि मी त्यांना पण आई वडिलांसारखेच मानतो. मला सध्या वडील नाही, आई आहे. पण माझे सासू सासरे, माझे मोठे मेवणे श्री रवींद्र सावंत, हे पण माझे सहकारीच आहेत. या पॉडकास्टला सुरुवात करतोय मी. मला जाणून घ्यायचं आहे, हु इज मकरंद साळकर? कोण आहे, कोण आहेत, कुठे जन्म झालाय, बालपण कुठे त्यांचं गेलंय, काय शिक्षण त्यांनी घेतलंय आणि कसं समाजकारणासाठी त्यांनी पुढाकार घेतला? काय असं वाटलं त्यांना की त्यांनी समाजकारण करावं ज्याने लोकांचं भलं करता येईल? असं कधी वाटलं मकरंद सरांना? माझा जन्म झाला गावी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. वायंगणी आमचे गाव आहे धामणे. जुलैमध्ये माझा जन्म झाला. पावसाचे दिवस होते. आम्ही तिकडेच, म्हणजे त्यावेळी 74 साली, 1974 साली काय परिस्थिती असेल, म्हणजे गावी कोकणात जायचं आणि कोकणातून यायचं म्हणजे जवळजवळ एक भयानक एक दिव्य होतं. ट्रेन नव्हती, लालपरी होती. लालपरी प्रॉपर गावापर्यंत गाड्या जायच्या. त्याच्यात माझा जन्म तिकडे झाला. त्याच्यानंतर एक 4-6 महिन्यामध्ये वडिलांची नोकरी मुंबईला होती. म्हणजे मूल स्टेबल झाल्यानंतर आम्ही मुंबईला आलो. आमच्या मालवणी लोकांमध्ये सिस्टीम होते की एक कोणतरी मुंबईला नोकरी करायला जातो आणि मग इतर भावांना, बहिणींना तो मार्गाला लावतो एकेकाला. तसंच माझ्या मोठ्या काकांनी केलं. माझे वडील 2 नंबर, 3 नंबर आमचे काका, बाई काका, त्यांना सगळ्यांना तिने मुंबईला घेऊन आले. मी एकेकाची लग्न लावून 4-6 महिने आपल्या बाजूला एक खोली घे बाबा भाड्याने. तेव्हा काय 500 रुपयामध्ये खोल्या आमच्या गव्हाणपाड्यामध्ये विकत मिळत होत्या त्यावेळेला. 1975 सालची गोष्ट आहे. तर तसंच माझ्या वडिलांनी खोली आपली डिपॉझिटनी पागडी सिस्टीमवर घेऊन विठ्ठल मध्ये, की जी 150 फुटाची पण ती खोली नव्हती, तिथे आम्ही राहायचो लहानपणी. तिथून मग तसा प्रवास सुरू झाला. गव्हाणपाड्यात शाळेत गेलो. मराठी विद्यालय माझी शाळा. म्हणजे ती शाळा आमच्या धोळे मॅडम, यशवंतराव धोळे, नलिनी धोळे यांनी नवीन म्हणजे तेव्हा त्या शाळा चालू केली होती. आणि ते घरातूनच शाळा ऑपरेट करत होते. म्हणजे पहिले 1-2 वर्ग शिशु, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पर्यंत ते, प्रायमरी पर्यंत ते होते. मग हळूहळू विद्यार्थी वाढले. मग आम्ही दुसऱ्या शाळेत शिफ्ट झालो, तिसऱ्या शाळेत शिफ्ट झालो. 10वी पर्यंत शिक्षण मी मराठी विद्यालयामध्ये घेतलं. पण शिक्षणामध्ये तसे हुशार होतोच, पण उल्लडपणा एक असतो. क्रिकेटचा एक वेळ होता लहानपणी. तेव्हा नाईट मॅचेस वगैरे भरपूर व्हायच्या आमच्या वेळेला. मग त्या मॅचेस खेळायला रात्र पण लागलं. पनवेलला जा, इकडे जा. आणि तेव्हा असं काय रिक्षा वगैरे असं एवढे अफोर्डेबल नव्हतं. मग ट्रेननी जा किंवा बस पकडून जा. मग तो दिवस पूर्ण, रात्र पूर्ण गेली सकाळी येईपर्यंत. मग त्या अभ्यासात थोडं दुर्लक्ष झालं. 2 पेपर देऊ शकलो नाही, फेल झालो 10वीला. त्याच्यानंतर पुढे शिक्षण घेतलं? मी नंतर परत प्रयत्नच केला नाही. गिव्हअप केलं तुम्ही मी शिक्षण? म्हटलं जाऊ दे. आणि मराठीसारख्या विषयात मी फेल झालो. त्यामुळे मला ते लागलं की म्हटलं मी खेळाच्या नादामध्ये माझं शिक्षण गेलं. आता परत ऑक्टोबरला बसणार, परत सगळे विषय घेऊन बसणार, परत तयारी करणार, किंवा ते 2 विषय सोडवायचे म्हणजे 35 मार्क.
अर्थच नाही त्या गोष्टीला, पुढे आपण जॉब पण करू शकत नाही. मग मी छोटी मोठी कामं चालू केली. आणि मी शाळेत असताना पण माझ्या आईच्या आईची तेव्हा अशी दूध सेंटरवर ना दूध घेऊन यायचं आणि घरोघरी वाटायचं अशी सर्व्हिस होती. पेपरची पण सर्व्हिस नाही चालते. आज पण दूध येतात, पण ते जरा कॉर्पोरेट लेवल नाही येतात. चांगल्या ब्रँडचे दूध येतात ना, काहीतरी दूध हल्ली आहे देवन दूध वगैरे. तशी आमची आजीची 400 लिटरची लाईन होती. 400 कस्टमर आमच्या आजीकडे होते, आमच्या माईकडे. तर मामा ते माझं काम करायचं, आमचा दत्ता मामा ते काम करायचं की सेंटरवर दूध आणायचं, घरी ठेवायचं. कारण आमच्या आजीचं झालेलं कॅन्सरचं 120% ऑपरेशन. आणि त्या टायमाला लोक एवढी अशी, म्हणजे आपण किती पैसे घ्यायचो, दुधाची थैली किती राहायची, तर सर्व्हिस चार्ज आपण महिन्याचा काय दिला, 10 रुपये, 12 रुपये, 14 रुपये, 20 रुपये नॉमिनल महिन्याला. तर बहुतेक लोक आमच्या घरी जाऊन ते दूध घेऊन जायचे. पण मेन दिलं होतं ते दूध सकाळी 4 वाजता थंडीत ते दूध घरी घेऊन या सायकलवर. 400 लिटर दूध म्हणजे जवळजवळ किती झालं, 400 थैल्या झाल्या. अर्ध्या लिटरचे असलं अजून वाढले. तर सायकल आमच्या आजीने घेतली, ती हरकुलीस सायकल किंवा काळा घोडा बोलायची. ती सायकल खात ती दूध आणायला आमच्या आजीने घेतली. तर म्हटलं आता आपण तेव्हा 9वीत 10वीत आपण आलोय, आपल्याला मुलं सायकल घेऊन यायची शाळेत. आपल्याला पण वाटायचं की आपल्याला सायकल असावी. मला असं करायचं काय, की सायकल भेटणार कशी, मामा तर देत नाही. कारण मामा काय करायचा, मामा पण ते करायचा. आणि तेव्हा नोकऱ्या कुठे, इंडस्ट्रियल एरियामध्ये साध्या सुध्या नोकऱ्या, शिक्षण जास्त नाही लोकांनी घेतलेलं. मग ती सायकल तो घेऊन जायचा. तर मी आजीला, आजीचा मला खूप आजीला बोललो मी हे काम करतो, मला सायकल पाहिजे. मी तुझं दूध आहे सगळं आणीन, तू बोल तू वाटीन, कलेक्शन करायचं बोल, मी रात्री कलेक्शन पण करेन, पण सायकल मला पाहिजे. तो हट्ट आजीने पुरवला. तिथून सुरुवात झाली. पण शिक्षणात आज काय वाटतं, म्हणजे तेव्हा 10वी तुमची अधुरी राहिली, त्यानंतर कधी असं वाटलं की मला असं नाही वाटलं, खरं सांगू, मला असं वाटलंच नाही की मी शिक्षण नाही घेतलं म्हणून मी काय आयुष्यात झालं नाही. कारण अनुभव खूप आहे. मेन तर तेच असतं, प्रॅक्टिकल नॉलेज, अनुभव. तुम्ही काय सांगा, तुमचं बालपण कुठे गेलं आणि मुळात तुमचं गाव कुठं? आमचं गाव लांजा, पनवेल गाव. आणि बालपण तर माझं सायनलाच गेलं. आणि खूप मजेत, कारण की ती चाळ होती आणि कोळीवाडा, सगळे आगरी कोळी वगैरे असे. तर मजेत एकदम खेळून. पण तेवढाच जरा घरामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही घरात पण काही नाही काय काम आणून करत होतो, तेवढंच खेळत पण होतं आणि थोडाफार अभ्यास. असं बालपण गेलं. मला एक तुम्हा दोघांकडनं जाणून घ्यायचं, तुमची पिढी किंवा आमची पिढी आणि आताच्या पिढीमध्ये तुम्हाला एक फरक काय जाणवतो, की आजची पिढी खूपच स्मार्ट आहे, आपल्या स्मार्ट आहे? कशाच्या बाबतीत तुम्ही सांगू शकता? ओव्हर स्मार्ट म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही, ओव्हर स्मार्टला तुम्ही तो अति करतोय असं नाही. अति तुम्ही कशातही घेऊ शकता, बरोबर, पॉझिटिव्हली पण घेऊ शकता, निगेटिव्हली. आज तुम्ही जे मीडियाची जी माध्यम आहेत ती आज आम्हाला समजत नाही. पण जरुरी नाही की तो एज्युकेशन घेऊन ग्रॅज्युएशनच झालाय किंवा त्यांनी कॉम्प्युटरचा कोर्स केलाय म्हणून तो मोबाईल ऑपरेट करू शकतो किंवा काय ऑपरेट करू शकत नाही. हे नॉलेज हल्ली सर्वसाधारण मुलांना शिकावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक मिळतं. आज तुम्ही बघितलं 5-5 वर्षाची मुलं पण 6-6 वर्षी मोबाईलमध्ये गेम खेळतात. हे जनरेशनचं हे काहीतरी वेगळंच काहीतरी झालेलं आहे, इम्पॅक्ट आहे त्याचा. आणि तो बॅड इम्पॅक्ट आहे. बॅड इम्पॅक्ट. पूर्वी संस्कार होते, राईट, जे आपण आपल्या आई वडिलांकडनं घेऊन आलेलो आहोत, जे आपण पुढच्या पिढीला देणार आहोत. चला हा विषय नको करायला, कॉन्ट्रोवर्शियल होईल. आणि मला एक गोष्ट अजून वाटते, मी जेव्हा तुमच्या परिसरात पण थोडीशी मानुपात घेतली तुमच्या बाबतीत, तेव्हा मी ऐकलं होतं की कुणाला तरी असा ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर ती जी महिला होती, लेडीज, तिच्या पाठीशी खंबीर उभं राहणार. हो, हा इन्सिडेंट आमचा 2024ला झाला. मी त्याच वर्षी कार्याध्यक्ष बनून अध्यक्ष बनलो. म्हणजे बरीच वर्ष मुलांची इच्छा होती की बाई तू अध्यक्ष पाहिजे, म्हटलं बघा मी आहे प्युअर बिझनेसमॅन, मी बिझनेस करू शकतो, त्या बिझनेस मधनं मला काय, त्याच्या मी तुम्हाला मंडळाला मदत करू शकतो. माझे 10 रुपयाचे क्लायंट आहेत, मी त्यांच्याकडे रोटेशन आणू शकतो, माझे मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट आहेत, ऍडव्हर्टाईज मी ते करू शकतो. पण तुम्ही मला अध्यक्ष म्हणून
त्यांनी जी सोडायला तयार नाही मुलं. जवळजवळ 400 कार्यकर्ते माझे आहेत. ते बोले नाही भाई तुम्ही अध्यक्ष व्हा. तर म्हणलं ठीक आहे. मग ते पूर्वीचे अध्यक्ष होते चंद्रकांत मोरे, ते माझे बालपणीचे सहकारी आहेत. आणि ते अध्यक्ष असताना मी कार्याध्यक्ष असताना आम्ही असा कधी फरकच नाही केला की ते अध्यक्ष आहेत आणि मी कार्याध्यक्ष आहे. सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही एकत्र समर्थन केल्या. मी अध्यक्ष झालो. त्याच वर्षी असा इन्सिडेंट झाला की तो अपशकुन माझ्यासाठी म्हणावा की काय म्हणावे मला खरोखर नाही समजलं. लोक कॉन्ट्रोवर्सी करतात, पण जबाबदारी काय असते हे त्या इन्सिडेंटला मी दाखवून दिलं. मुलं आपली बॅनर बांधत होती रस्त्यावरती. 20 फुटाचा बॅनर असतो, 60 फुटाचा, 20-22 फूट उंचीवर असतो. प्रसाद पाटील म्हणून मुलाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आपला मित्र आहे, भाऊ बोलतो आम्ही त्याला. तो शिडीवर चढून आडवी पानांची बांधत होता. ह्या दिशेने अशी एक BMW कार आली भरधाव वेगाने, म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 70-60च्या स्पीडला ती असेल. तुम्ही आमच्या एरियात गेला 90 मिनिट बघितला, त्या रोडला 60-70च्या स्पीडने गाडी धावू शकते. स्पीड पोहोचू किती स्पीड ब्रेकर आहे? जवळजवळ 4 स्पीड ब्रेकर आहेत. एक्झॅक्टली. सगळीकडे कॅमेरा. त्या गाडीने पाऊस नुकताच थांबलेला, मुलं शिडीवर पाऊस होता म्हणून खाली उतरलेली. पाऊस थांबला परत शिडीवर चढली. बॅनर दोघं जण, मुन्ना आमचा प्रीतम थोरात आणि भाऊ, हे दोघं वरती बॅनरचे तारा लावतात. या गाडीने तो रॅम्पला 70च्या स्पीडने, तर रॅम्प जवळजवळ 10 फूट गेला पुढे. ती शिडी मोठी आहे वरती, 20 फुटाची शिडी, ती 10 फूट पुढे सरकली आणि 2 मुलं हवेत उडाली. प्रीतम पडला, प्रीतम जागेवरच गेला. हे पूर्ण त्याचं गेलं, जागेवर खलास. हा सकाळी 4:30चा इन्सिडन्स आहे. आणि भाऊ पडला उडून खाली. भाऊला आले मल्टिपल फ्रॅक्चर, त्याला उचलाय शुद्ध नाही. पोरांनी उचललं, त्याला नेऊन डायरेक्ट ज्युपिटरला घेऊन गेले. 5:30 की 5ला प्रमोद घरी आला. अमोल तोटे आमचे सचिव माझ्या घरी आले, बेल मारली. सकाळी एवढ्या कोण आलं मला माहितीच नाही. मी पण काम आटपून भारतात बरोबर 2-2.5 वाजता मी पण घरी येऊन झोपलो. तेव्हा मी वेस्टला राहायचो. अमोल आला, बेल मारली. अमोल काय झालं? बोलतो भाई असं लपडं झालं. मुन्ना जागेवर गेला बोलतो, आणि भाऊचो इनकॉन्शियस आहे, कुठे वाचेल सांगतो. कुठे आहे तो? बोलतो ज्युपिटर. 2 मिनिटं थांबा. पटापट मी कपडे चेंज केले, कार्ड वगैरे केले, डेबिट कार्ड वगैरे घेतले खिशात. म्हणलं चला, गेलो ज्युपिटरला. डॉक्टर लोक होती, सर नाईटची डॉक्टर होती कोणतरी, ती एवढी नॉलेजेबल नव्हती. ती तरी पण सांगते आम्हाला काय नाही होणार, हे नाही, मल्टिपल फ्रॅक्चर. ते प्रायमरी मध्ये त्यांनी बघितलं असेल ना. ती म्हणत तुम्ही असं कसं बोलू शकता? तुमच्याकडे पेशंट ऐकायला नाही घेऊन आलो, त्याला व्यवस्थित करायला घेऊन आलो. तुम्ही त्याला पहिला ऍडमिट करा. नाही सर तुम्हाला पहिले पैसे डिपॉझिट करावे लागतील. मग ठीक आहे, किती डिपॉझिट करावे लागतील? ती बोलते नाही तुम्ही प्रायमरी मध्ये ही केस आहे, तुम्ही 1 लाख रुपये डिपॉझिट करा. ठीक आहे, मी गेलो काउंटरला, कार्ड मारलं, 1 लाख रुपये डिपॉझिट केले. म्हणलं आता इलाज चालू करा. इलाज चालू झाला, घरचे वगैरे त्याच्या आले. कंडिशन आम्हाला माहित होती की प्रथम कर्तव्य आपलं काय त्याला उपचार द्या. वाचला नाही वाचला, एक तर जागेवर गेला, ह्याला तरी वाचवायचा प्रयत्न करूया. मग त्याला ऍडमिट वगैरे केला. त्यानंतर मग तो ज्योत्स्ना आली, त्याची बायको वगैरे. म्हटलं बघ आता आम्ही सकाळपासून त्याला बघ काय नाही. मग ती थांबली तिथे, त्याने त्याला ऍडमिट करून घेतला, इलाज चालू झाले. मग बातमी पसरली बाहेर. बातमी पसरल्याच्या नंतर मग आता त्याला जेणे झोपून गेला त्याला तर पहिला पकडायला पाहिजे. बरोबर. पोरं शोधतात त्याला सकाळपासून. हे एक मुलगा झोपणारा, माझे कार्यकर्ते सगळे फिरतात. गाडीचा नंबर नाही मिळाला मला, पण गाडी आम्ही X5 बघितली होती ना, BMW. गाडी कुठे भेटावी? हा इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. असं बघा ना, हा योगायोग म्हणावं काय म्हणावं. तो ज्याची गाडी होती, मी वेस्टला जिथे राहतो तिथून फक्त 4 घरं सोडून त्याचं घर आहे, तिथे तो भेटला. तिथे गाडी ट्रेस झाली, पण तो मुलगा नाही भेटला. तो पळून गेला. पोलीस स्टेशनला प्रेशर आणलं. आम्ही इकडनं तिकडनं, संजय मशेकर हे ते आमच्या नेत्यांना सगळं आम्ही सांगितलं. कारण आता कंडिशन दिसते तिथे रोजचे 25-50 हजार रुपये भरायचे, तेव्हा त्याची औषधं चालू होतील. मग
मुन्नाचं पार्थिव न्यायचा प्रश्न आला हम्म. की त्याची बॉडी घेतली ताब्यात. संध्याकाळी मला वाटतं 12, 1, 2 3 वाजता बॉडी मिळाली. त्याच्या घरी नेली बॉडी. आता कसं असतं, काय काय लोकांना कुठच्या प्रसंगाची मजा पण घ्यायची असते आणि कुठचं दुःख पण असतं. तर मजा करणारी बोलायला लागली, नाही त्याला जोपर्यंत पकडत नाही आरोपीला तोपर्यंत आम्ही बॉडी इथनं उचलणार नाही, तिला आम्ही अंत्यसंस्कार करायला देणार नाही. प्रेशर आलं. इथले तेव्हा नवीन साहेब होते, नाव मला आठवत नाही, पण वेस्टला अजय जोशी म्हणून साहेब होते, सिनियर पी. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की मग आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे पकडायचे, तुम्ही. म्हणून साहेब मी नाही बोलू शकत, मी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना काय त्याचा अंत्यसंस्कार करायचं नाही करत त्यांच्यावर डिपेंड आहे ना. मग ते शेवटी संध्याकाळी 4:30-5 त्याला कुठेतरी खारघरला पकडला. बघा कशी गेम असते. खारघरला त्याला पकडला आणि त्याला मग अरेस्ट करून आणला. मग तेव्हा बॉडी उचलून 6 वाजता त्याचा अंत्यसंस्कार झाले. तो विषय तिथे संपला. परत पक्षाची लोक आली, म्हणजे प्रसाद ऍडमिट होता तेव्हा पण हे आले, सुनील राऊत आले, त्यानंतर रमेश कोरगावकर आले. त्यांनी पण आपापल्या परीने मदत केली. नीर कोटेजाजी आले, त्यांनी पण मदत केली. पण त्याला वन टाइम मदत नको होती ना, कारण तो तिथे मृत्यूशी झगडतोय. त्याला वेळोवेळी सलाईन लागतात, वेळोवेळी औषधं लागतात. ज्युपिटर हॉस्पिटल काय सांगणार, जावा चिठ्ठी घ्या, मेडिकल मधला खालून घेऊन या. खाली ते काय बिलात लागत नाही, तिथे तर कॅश पाहिजे किंवा कार्ड पाहिजे. तर ज्योत्स्नाने कसं कसं चालवलं. नंतर मग आम्ही ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घातलं की साहेब असाचा प्रॉब्लेम आहे, त्याची फॅमिली नाही सर्व्हाइव्ह करू शकत. मग साहेबांच्या थ्रू कॉल गेला तिकडे, त्याला सांगितलं गेलं ज्युपिटरवर की भाई त्याची ट्रीटमेंट होते, बिलाच्या विषयी नाही करायचं. त्यांनी मग नवीन खूळ काढलं ज्युपिटरवाल्यांनी. भाऊची बहीण तिथे नर्स आहे ज्युपिटरला. आता हे तिला सांगायला लागले, तू ऍफिडेव्हिट करून द्या आम्हाला की ह्याचं जे बिल होईल ते बिल तू तुझ्या पगारातला किंवा तुझ्या प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटी मधला तू द्यायचं आम्हाला. तर मग ते तिला प्रेशराईज करायला लागले की तुझा भाऊ आहे, आम्ही ट्रीटमेंट चालू ठेवतो, तू आम्हाला ऍफिडेव्हिट करून दे की जो पण खर्च होईल तो तुझ्या आम्ही पगारात नंतर किंवा तुझ्या जे लायबिलिटी आम्हाला द्यायला लागतील रिटायरमेंट पर्यंतच्या नंतरच्या त्यात आम्ही करून घेऊ. तिला अजून परेशान. योजना बोलले, दादा मी असं कसं देणार, माझं नाव आहे, तिचं मी कसं, ती शेवटी बहीण आहे, तिचा पण संसार आहे. बरोबर. तिला पण घरात ऑब्जेक्शन, तिला विचारणारे आहेत की नाही, पण आपण कसं घेणार. बरोबर. बोल बेटा गप तू, आपण बघू काढले. मी मशीलकर साहेबांना सिरियसली सांगितलं, बोललं साहेब बघा खूप त्यांचे उपकार आहेत आमच्यासाठी तर आहेतच, त्या फॅमिलीवर त्यांचे खूप उपकार आहेत. कारण पर्सनली मशीलकर साहेबांनी जवळजवळ माझ्या डोळ्यात देखत तिला 1.5 ते 2 लाख रुपये, कधी आली 25,000 घे, कधी आली 20,000 घे, कधी दिवाळी आहे त्या मुलांना घे, माझ्या समोरची गोष्ट आहे, माझ्या समोर दिलं, माझ्या हाताने पण तिकीट आहे. दिवाळी तर माझ्या हस्ते पाठव, भाऊला घरी आणलं होतं, माझ्या हस्ते पैसे पाठवले. म्हणजे अशी लोक समाजामध्ये खूप कमी मिळतात. तो एक इन्सिडन्स झाला, पण आम्ही त्याचा तारून निघालो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, त्याच्या मुलांच्या राजाचे आशीर्वाद आमच्यावर आहेत. आणि आज जो पण मी काय आहे तो खरोखर तुम्हाला सांगतो मनापासून, तो माझ्या मुलांच्या राजाचा आशीर्वाद. क्या बात आहे. नाही पण मला एक खरंच गोष्ट सांगायची. तसं त्यांनी सांगितलं होतं की जबाबदारी, म्हणजे जबाबदारी एखादा कोणी नेता असेल किंवा कोणी ज्यांना आपण अध्यक्ष बनवतो किंवा एखादा घरातला मोठा भाऊ, ती जबाबदारी ना पार पाडायची असते. लोक जबाबदारीला झटकतात, पळतात. हे स्वतःचा बिझनेस असेल किंवा ह्यांची पण फॅमिली, ते सोडून एका बहिणीला मदत व्हावी म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिला. आणि हे दोघं पण मला वाटतं की त्या तुमच्या परिसरामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक इन्सिडेंट. बऱ्याच गोष्टी, बरेच लोक येतात, बरेच लोक विविध पक्षांच्या नेत्यांकडे जातात. आणि कोण कॅन्सर पीडित असतो, कोणाला काहीतरी औषधाची आवश्यकता असते, कोणाला मुलांची शाळेमध्ये फी भरू शकत नाही, कोणी कॉलेजची फी नाही भरू शकत, परीक्षेला बसायला देत नाहीत काही काही महाविद्यालय की फी पूर्ण भरा त्यानंतर तुम्हाला मी परीक्षेला बसायला देईन वगैरे. अशा केसेस भरपूर येतात माझ्याकडे.
पण मी त्यांना सरळ सांगतो, बघा मी कोण राजकारणी नाही, माझ्याकडे कुठचं पद नाही किंवा माझ्याकडे कुठचे अधिकार नाही. मी पर्सनली तुम्हाला जेवढी माझ्याकडे मदत करेल भूतदयनिक देवाच्या आशीर्वाद तेवढी मी करू शकतो. क्या बात आहे, हा. क्या बात आहे. काय विजन आहे सर? तुम्ही मुलुंड पूर्व हा जो पूर्ण परिसर बघता किंवा मुलुंड मध्ये येणारी जी लोक आहेत जे बाहेरून आहेत, समजा मुंबईतले असतील किंवा मुंबईच्या बाहेरून जी लोक येतात, मुलुंड मध्ये प्रवेश केल्यानंतर मुलुंड मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत जे मकरंद सर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आणू शकता? महानगरपालिकेमध्ये तुम्ही त्या डिमांड ज्या आहेत लोकांच्या त्या पूर्ण करू शकतात. महानगरपालिकेला तुम्ही महानगरपालिकेतून निधी आणून त्या परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी मकरंद सर काय करणार आहेत, काय विजन आहे? आता तसं बघायला गेलं तर 105 वार्डामध्ये स्लम एरिया असा नाहीच आहे, जवळजवळ नाहीच आहे स्लम एरिया. म्हणजे जेवढा पण स्लम एरिया होता तो डेव्हलप होऊन जवळजवळ आता 15-20 वर्ष झालेली आहे. माझ्या मनात असं आहे की हा आमचा जो गव्हाणपाडा गाव आहे, त्या गव्हाणपाडा गावामध्ये बऱ्याचशा बिल्डिंगी उभ्या राहिलेल्या आहेत. 4-4 माळ्याच्या, 4-4 माळ्याचे आहेत, 7 नाहीच आहेत, 3 माळे 4 माळे. त्याच्यामध्ये अगोदर जी लोकसंख्या होती ती फक्त कोळी लोकांची होती. म्हणजे जेव्हा खाली घरं जी होती, चाळी होत्या किंवा घरं होती किंवा वाडी होती, तर त्याच्यामध्ये फक्त कोळी लोक, आगरी समाजाची लोक राहायची. आता त्यांनी बिल्डिंग बांधल्यानंतर ते 3 वरचे माळ त्यांनी बांधले. त्याच्यामध्ये बहुतांश मराठी पण आहेत, गुजराती पण आहेत, त्याच्यानंतर ख्रिश्चन वगैरे आमच्याकडे नाहीत जास्त, मुसलमान पण आमच्याकडे नाहीत, मद्रासी काहीतरी आहेत, साऊथ इंडियन थोडेफार. तर काय लोक राहतात, काय विचार करतात की 10,000 रुपये भाडे किंवा 22-20 लाखाला 25 लाखाला एक 200-300 स्क्वेअर फीटची रूम मिळते, दिवस काढतात. पण मला असं नकोय, मला या सगळ्या एरियाचा विकास करून जसं मुंबईला झाले मोठे मोठे टॉवर, तसे टॉवर उभे राहावे, लोकांना 300, 350, 400 फुटाची घरं मिळावी. आज मुलं मोठी होतात, मुलं मोठ्यानंतर प्रायव्हसी कमी होते, प्रायव्हसी त्यांना पण द्यावी लागते. ह्या लोकांना आमचा हा विचार ते करू शकत नाही, घरच नाही. कसं होणार? डेव्हलपमेंट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत एसआरएच्या बिल्डिंग होणार तर 20 वर्ष झाली. 1.5 लाख रुपये त्यांना लाईट बिल येतं, 40-50 रुपये पाणी बिल येतं, लोकांचे मेंटेनन्स बाकी आहेत. कुठला करणार? सेक्रेटरी अध्यक्ष कुठून करणार? बरोबर. मग शेवटी मतदान येतं, तेव्हा मतदान येल्यानंतर लोक उमेदवार जबाबदारी घेतात की बाबा तुमचा किती महिन्याचा मेंटेनन्स बाकी आहे, तुम्ही भरतो, मतं आम्हाला द्या. हेच होतं राजकारणामध्ये, बाकी काय नाही. आमच्याकडे काय करणार? आम्ही काय त्यांचे 50-50 रुपये मेंटेनन्स भरणार? तर ह्या एरियाचा जर विकास होईल. आता त्या याच्यामध्ये संभाजी पार्क सोडल्याच्या नंतर पुऱ्या मुलुंडमध्ये एवढं मोठं ग्राउंड कुठे नाही. आता माझा असा विचार आहे की संभाजी पार्क नुसतं त्याला नाव दिलेलं आहे. माझा असा मानस आहे, मी साहेबांशी पर्सनली इलेक्शनच्या नंतर बोलणार आहे, माननीय एकनाथराव शिंदे साहेबांशी. मला त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हवा आहे. क्या बात आहे, क्या बात. तेव्हा त्या गार्डनला संभाजी पार्क किंवा बोलतो आपण संभाजी पार्क, लोक फक्त काय ते जॉगिंगला वापरतात किंवा खेळायला वापरतात. तिथे काय काय सांस्कृतिक कार्यक्रम व्हायला पाहिजे. जसं यांचा होतो कुठची ती राहुल बनावलीची, त्यांच्यामध्ये रांगोळीचा मोठा कार्यक्रम होता. मेगा सदस्य आहे त्याच्यामध्ये, मेगा संस्कार भारतीमध्ये पण सदस्य आहे. मला खूप आवडलं, तुम्ही क्रेडिट देता. तिला खूप आवड आहे, स्वतः ती फॅशन डिझायनर आहे. आजपर्यंत मला वाटत नाही कुठच्या टेलरकडे ती ड्रेस शिवायला गेली असेल. खूप छान. म्हणजे इंडिपेंडेंट वुमन आहे. हा, इंडिपेंडेंट वुमन आहे. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की जेव्हा एक सक्षम नारी असते, ती तिचं कुटुंब चालवते, एक स्टेबल फॅमिली तुमची. आज तुमचे पती जे आहेत एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत. मला वाटतं त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन पण मिळतं, तुमच्या दोघांकडनं इन्स्पिरेशन मिळतं. तुमच्यासारख्या लोकांची ऍक्च्युली समाजाला गरज आहे. तो एक चांगलं कर्तृत्ववान असेल व्यक्ती तर तो दुसऱ्यांना इन्स्पायर करतो. ह्यातला मी या मताचा आहे. मॅम, ह्या ज्या तुम्ही महिला बघता तुमच्याबरोबर ज्या काम करतायत, त्या महिलांना ऑब्व्हियसली तुमच्यामुळे कुठेतरी रोजगार असेल किंवा तुमच्या पतींमुळे रोजगार जेव्हा मिळतोय, ह्या गोष्टी तुम्हाला वाटतात? जसं त्यांनी सांगितलं की विभागातली जी लोक आहेत, पहिले मी कुणाला जॉब हवा असेल तर मी माझ्याकडनं प्रयत्न करतो की माझ्याकडे काय आहे, मी ती जागा उपलब्ध करतो. त्याला जितकं काम करायचं असेल तो काम करेल आणि योग्य वेळ त्याला कुठे चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाल तो जाऊ शकतो. मग असे विचाराची लोक फार कमी आहेत समाजामध्ये आणि आज समाजाला तुमच्या लोकांची फार गरज आहे.
मला वाटतं वॉर्ड क्रमांक 106 आणि 105 मध्ये ह्या दोघांनी तयारी दाखवली आहे मला. आणि असं वाटतंय मला की कुठेतरी हा जो इलेक्शन लढण्याचा तुम्ही दोघांनी जो मानस घेतलेला आहे तो त्याला यश यावं. आणि मला अजून एक तुमच्याकडनं जाता जाता जाणून घ्यायला आवडेल, आत्ताची जी पिढी आहे त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आणि जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय एक संदेश देऊ शकता? आताच्या पिढीला जी युवा पिढी आहे त्यांना माझं एकच सांगणं असेल, त्यांनी आपल्या बरोबरचे इतर सहकारी काय करतायत त्याचं पूर्ण अवलोकन करावं. त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे, त्यांची फायनान्शियली आपली स्वतःची शैक्षणिक बुद्धिमत्ता किती आहे, आणि मग त्याच्यावर इतरांना कॉपी करावं. उगाच कोणतरी तिकडे महागड्या क्लासला जातोय किंवा आयफोन वापरतोय म्हणून त्यांनी आपल्या घरी येऊन आपल्या आई वडिलांना त्रास द्यावा किंवा टॉर्चर करावं की नाही माझा मित्र आयफोन वापरतोय मला पण आयफोन वापरायचा आहे किंवा तो. पण तुम्ही हे बघा, आणि खरोखर जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना चान्स मिळतो. क्या बात आहे. आणि शिक्षण घेता घेता माझ्यामध्ये तरी निदान SSC झाल्याच्या नंतर जेव्हा आपण कॉलेजला जातो तेव्हा हे भान विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा कॉलेजला जातो तेव्हा आपले एक्सपेन्सेस वाढलेले असतात. आई वडील किती करू शकतात, त्यासाठी तुम्ही काहीतरी एखादा पार्ट टाइम जॉब करा जेणेकरून तुमचा पॉकेट मनी तुमचा जो शैक्षणिक खर्च आहे ते तुम्ही उचलू शकता. क्या बात आहे. हा माझा संदेश असेल त्यांना. आणि आजच्या डेटमध्ये सोहमला पण मला वाटतं तुम्ही इन्व्हॉल्व्ह केलं. सोमला पण मी शिक्षण लिमिटेड दिलेलं आहे. हा, शिक्षण कसं आहे, नुसतं आपलं शिक्षण घेतोय म्हणजे काय काय लोक असतं ते खरोखर गरज म्हणून शिक्षण घेतात की त्यांना गरज आहे जॉबची किंवा याची. काय काय लोक समाजात आपलं एक स्टेटस बनवण्यासाठी शिक्षण घेतात. बरोबर. काय काय लोक असतात त्यांना एक आपली स्वतःला एक हॉबी असते की मी शिकत राहावं. लोक वयाच्या 60 वर्षापर्यंत शिकत असतात, चालूच असतात, पेपर परीक्षा चालूच असतात. काय माहिती त्यांना एक आत्मिक समाधान, मानसिक समाधान असतं की मी नॉलेज माझं वाढवतोय. पण नुसतं ते नॉलेज वाढवण्यासाठी उपयोग नाही, त्यांनी ते नॉलेज आणि लोकांना वाटावं, ऑब्विसली क्लिअर करावं. अशा समाजात लोकांची जर उपस्थिती असेल आमच्या 105, 106 किंवा मी मुंबईमध्ये पण म्हणेन, अशी लोक जे असतील की यांच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे, भंडार आहे, त्यांनी असे काहीतरी उपक्रम करून लोकांना गाईडन्स करावं, मार्गदर्शन करावं, जेणेकरून आपली पिढी एक आदर्श त्यांचा घेईल. क्या बात आहे. हा, तर मॅम तुम्हाला काही महिलांसाठी काही एक मेसेज द्यायचा असेल तर काय मतदारांना काय मेसेज केला आपण? मतदारांना मी एवढंच आश्वासन देईल की त्यांच्यासाठी म्हणजे महिलांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या नक्की करू आम्ही. बघा, हे दाम्पत्य आहे आणि अत्यंत साधं सुद्धा आहे. सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणू शकतो, सक्सेसफुल पिता म्हणू शकतो, पती म्हणू शकतो. मकरंद सरांची छवी तुम्हाला माहिती आहे. आणि ही जादूची छडी जी आहे ना ती कधी आपल्याला उपयोगी पडेलच. त्यामुळे या जादूच्या छडीला तुम्ही गमवू नका. आणि मला असं वाटतं की इलेक्शनचे निकाल जे काही लागतील तुमच्या वॉर्डमध्ये तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा मॅक्स महाराष्ट्रकडनं. आणि टेलिकास्ट विथ RJ अमोल हा जो शो पॉडकास्ट आहे ह्या संपूर्ण टीम कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यशस्वी भव असं म्हणून आपण या पॉडकास्टचा समाप्त करूया. पण खूप मजा आली, खूप गोष्टी अशा झाल्या ज्या आम्हाला आवडल्या आणि भावल्या. मकरंद सरांनी आणि मेघा मॅमनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या आपल्यावरती लागू होतात, त्या समाजावरती लागू होतात. त्या समाजाला शिकण्यासाठी त्यांनी जे काही सांगितलंय ते आपण घ्यायचंय. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा पॉडकास्ट विथ RJ अमोल.